कर्जत तालुक्यातील एका खाजगी बिलामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या 7 वर्षांच्या अल्पवयीन चिमुकलीवर मालकानंच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे आई वडील एका खासगी विलामध्ये केअरटेकर म्हणून काम करतात. 20 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मुलीची आई दळण आणण्यासाठी घराबाहेर गेली असता आई वडील कामानिमित्त बाहेर गेले असता या संधीचा फायदा आरोपीनं घेतला. आरोपीनं चिमुकलीला खोलीत नेऊन तिचं शोषण केलं. तसंच हे कोणालाही न सांगण्यासाठी तिला आमिष दाखवून भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पीडित चिमुकलीनं तिच्या आईला सांगितल्यानंतर संपूर्ण घटना उघडकीस आली. यानंतर कुटुंबानं तत्काळ नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. तक्रारीवरून नेरळ पोलिसांनी आरोपी हेमंत ठाकूर याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 तसंच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केलाय. या घटनेचा पुढील तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय.